आपण. काय मजा येते ना रसे. ह्याच्यापेक्षा जास्त मजा आहे ना आपण स्टेडियम मध्ये लाईव्ह मॅच बघायला गेलो असतो ना तर आली असती. सिरियसली यार जायला पाहिजे होतं. सिरियसली यार तूच बोलली ना घरात बघू. आता घे बघ अशीच मॅच. अगं आज कशी बशी सुट्टी दिली आहे बॉसने. आपण तिकडे स्टेडियमला तिकीट विकेट काढले असते आणि बॉसने सुट्टी नसती दिली तर काय पैसे वाया गेले असते. माझ्याच नावाने बोंबलली असते. ते तर आहेच म्हणा. पण एक विचारू काय, तुझा बॉस खरंच एवढा मूर्ख आहे का ग? अगं नाही म्हणजे मॅचच्या दिवशी तुझे आजोबा आजारी पडले त्याला कळलं पण नाहीये आणि तुला आजोबा नाहीयेत हे माहित नाहीये का त्याला? आजोबांसाठी ना त्याचा बिचाराचा सॉफ्ट कॉर्नर आहे. म्हणजे तसे आजोबा आहेत ना म्हणजे आजोबांकडेच वाढलाय, लहानाचा मोठा झालाय. त्यामुळे कोणाच्याही आजोबांबद्दल काही सांगितलं की बिचारे इमोशनल होतात माझे बॉस. मला कंटाळा आला ना ऑफिसला जायचा की मी माझ्या आजोबांना बोलवते मदतीला. माझे हयात नसलेले बिचारे आजारी आजोबा यांनी मला कितीतरी वेळा फर्स्ट डे फर्स्ट शो दाखवला माहितीये तुला. क्या बात आहे. तुझ्या त्या हयात नसलेल्या आजोबांसाठी चेअर्स बेबी. कम ऑन बॉयज, कम ऑन. जिंकायचं आपल्याला. कम ऑन. कोण आहे यार तडमडाला? उघड ना तर. मी नाही उघडणार आहे, तुझा. किती आळशी आहेस ग तू. सगळं मलाच करायला लावते. कोण? अगं शिवा. काय? शिवा माझा बॉस आलाय. काय? आता काय करू? मला काय विचारते? तुझा प्रॉब्लेम आहे, तुझा बॉस आहे. असं काय करते यार? मी खोटं बोलले. आता मी काय सांगणार आहे त्याला? कळलं तर नसेल ना. कळलं? असं कसं कळेल? तू एक काम कर ना, हे तू इथे झोप. नाही मला झोप नाही आली आहे पण. झोप म्हणजे इथे तू पड, असं पांघरून घेऊन झोप. का? मी सांगते ना आजोबा झोपलेत, काहीतरी बोलते आणि कटवते त्याला. पागल आहे का तू? 2 मिनिटात. पागल आहे का तू? काय तुझ्यासाठी काही करू काय? तुला बोललेले ना स्टेडियमला जाऊया म्हणून. प्लीज मी आजोबा बनू प्लीज ना. जस्ट 23. तुला बघायचा कार्यक्रम नाहीये शिवा. माझा बॉस आलाय, मला तुझ्या मदतीची गरज आहे. प्लीज पटकन कटव. प्लीज. हो मी लगेच कटवते. झोप ना. पण ना डोक्यावर पांघरून घे आणि प्लीज काही बोल नकोस. प्लीज तू पटकन कटव. उघडते ना. तू झोप. उघडू. हो उघडू. देवा. अरे हॅलो सर, तुम्ही? हो मी. सरप्राईज? ऑफकोर्स. प्रचंड सरप्राईज. तुम्ही इथे कसे काय? मी इथे खाली आलो होतो पलीकडे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुमचे आजोबा आजारी आहेत ना. हो. तुम्हाला तर माहिती आहे की आजोबा आजारी म्हटल्यावर माझं काय झालं असेल. मला फक्त त्यांना एकदा बघायचंय म्हणून मी आलोय. तुमच्या आजोबांना बघितल्यानंतर मला माझ्या आजोबांना बघितल्याचं समाधान मिळेल म्हणून मला बघायचं होतं. हो. प्लीज मला त्यांना बघता येईल का? झोपलेत ना सर, पण ते आता अच्छा. झोपलेत. नाही हरकत नाही, मी त्यांना दुरून पाहीन. मी त्यांना त्रास देणार नाही. मी फक्त एकदा बघेन आणि निघून जाईन. प्लीज आय इन्सिस्ट. बघायचं मी आहे ना? रिक्वेस्ट करतो. हो हो. ठीक आहे, हरकत नाही. या सर, एवढं काय म्हणजे असं insist वगैरे. थँक्यू व्हेरी मच. हे इथे झोपलेत. या ना सर, या. झोपले. इथे बसू शकता. येस बसतो. प्लीज. झोपले. हो बसा सर, बसा. अरे बापरे, हे काय? हे आताच आजोबांचं जेवण झालं ना, ते हलका आहार घ्यायला सांगितलंय आजोबांना. म्हणून पॉपकॉर्न? म्हणूनच पॉपकॉर्न. अरे हो, आज मॅच आहे नाही का? अय हो का? विकेट पडली का हो? कोणाची? कोण बोललं? तेच बोलले. झोपेत बडबडले आजोबा. नाही आवाज थोडा वेगळा आला. आजोबांचा आवाज नव्हता. मला माहिती आहे वेगळा आला असणार तुम्हाला. एका बाईचा आवाज आला सर. एक्झॅक्टली. मला माहिती आहे सर, येणार ना आवाज येणार. एक प्रॉब्लेम आहे का सर आयुष्यात? काय झालं? आजोबांचे इतके प्रॉब्लेम म्हणजे आजारपण, म्हातारपण आणि हे मिमिक्रीची हे आवड. आजोबांना मिमिक्रीची आवड आहे. आजोबांना? मी त्यांना म्हंटल आता वयानुसार नाही झेपत ना, घशाला ताण देऊ नका, तरी ऐकत नाही. ते बायकांच्या आवाजात वगैरे बोलणं चालू असतं. तुम्हाला सांगते, म्हातारा झाला ना माणूस लहान मुलासारखे वागतात. नाही म्हणजे ते बाईचा आवाज करतात, ते मिमिक्री करतात. कमाल आहे हो तुमच्या आजोबांची. भारी आहे. कमाल. म्हणजे तुम्हाला बाकी मोकळ्या वेळेत तुमचं एंटरटेनमेंट करत असतील नाही का? सावका हो, आजोबांना बरं वाटत नाही, त्यांना झोपायची गरज आहे. तुम्ही निघालात तर बरं होईल. थँक्यू सर, तुम्ही आलात, मला इतकं छान वाटलं. मी काय म्हणतो, आजारी आहेत म्हणजे नेमकं काय होतंय आजोबांना?
काय होतंय आजोबांना तर ताप आजोबांना ताप खोकला झालाय, सर्दी पण झालीये. हे काय वाटतंय? हे उचकी वाटतंय. उचकी पण येते, ढेकर येत आहेत पुरे आजोबा, ढेकर उचकी उलट्या सगळं, म्हणजे उचकी ढेकर उलट्याच्यामुळे ताप येणं. ओ माय गॉड, हे सगळं होतंय आजोबा. एवढं सगळं होतंय? मी पहिल्यांदाच ऐकलं, म्हणजे उचकी आणि ढेकरचा ताप पहिल्यांदाच ऐकतोय मी. ऐकलं पहिल्यांदा? हो ना. मी पण डॉक्टरकडनं पहिल्यांदाच ऐकलं. अच्छा. हे जगातला पहिला आजार आहे सर. काय सांगता? असं सहजासहजी कोणाला होत नाही, दुर्मिळ आजार आहे. आणि माझे आजोबा जगातले पहिला माणूस आहे ज्यांना हा आजार झालाय. काय सांगताय? हो ना सर. बघू. सर काय करताय तुम्ही? काय करताय? नाही, मी फक्त बघत होतो. आजोबा म्हणजे काही चंद्र नाहीये असं बघायला नॉर्मल तुमच्या आजोबांचं. रसिकाजी, एकतर तुम्हाला काहीच सुचत नाही खरं तर, आणि तुम्ही काहीतरी सुचल्यासारखं बरंच काहीतरी बडबडताय. हो का? हा, मला त्यांना का बघायचंय, कारण लॉकडाऊन मध्ये ना मी एक ॲक्युप्रेशरचा कोर्स केला होता. अच्छा अच्छा. हा, म्हणजे आपल्या हातावरनं असे काही पॉईंट असतात जे नेमकेपणानं दाबले ना, प्रेस केले ना, की काही आजार कुठल्या कुठे निघून जातात. बघूया ना, आपण ट्राय करून बघूया ना ते होतंय का. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरोबर. नाही हे आजोबा झोपलेत ना आजोबा. झोपलेत, त्यामुळे या पॉइंटला पॉइंट प्रेस करण्यात काहीच पॉइंट नाहीये आजोबा. आता नको. पण कसं आहे, मी त्यांना कडेवर नाही घेणार आहे, मला फक्त त्यांचा हात बघायचा आहे. कळते तुम्हाला? या तुम्ही इकडे या इकडे. आजोबा 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 काळजी करू नका, आहे मी आहे. गॉड, ही इज शिवरिंग. हो ते घाबरतात असे. मी आहे. थरथर. आजोबा, तुम्हाला थंडी वाजते का? हे का करतायत बाईक आवाजात? हे मिमिक्री ते आजोबा पूर्वी संगीत नाटकात काम करायचे, सुभद्रेचा रोल करायचे आजोबा. ते असं ते करायची सवय आहे ना त्यांना. नाही, पण मी काय म्हणतो, त्यांना सांगा ना असं सतत बाईचा आवाज काढू नका, नाहीतर गळ्याला त्रास होईल. सर तुम्हाला वाटतं का मी सांगितलं नसेल? माझे आजोबा आहेत, मला त्यांच्या गळ्याची काळजी नसेल का? असेल. पण सवय आहे त्यांना. पूर्वी हे ऑर्केस्ट्रामध्ये बाईच्या आवाजात गायचे ना ते. अच्छा, हे करायचे? हो, म्हणजे ऑर्केस्ट्रा सुरू झाला की पहिलं गाणं आजोबाच गायचे. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सुंदरम. वा वा आजोबा. हो ठीक आहे, त्रास होतोय आजोबा, नको जास्त. नको जास्त. आता मी खरंच जातो, त्यांना त्रास होईल असं काही आपण नको करूया. मी त्यांची निवांत भेट घेईन. प्लीज सर, बरं वाटलं सर. निघाले. निघतायत आजोबा, निघतायत. गेलेच सांगा, नाही तर पुन्हा सुरू करतील. हा ते मी सांगेन. तुम्ही गेले आजोबा, गेले यार. आजोबा उठलात का? बरं, काय देऊ का तुम्हाला? नमस्कार. सांगितलं नाहीस, पूर्ण नाही गेले ते. आजोबा, तुमचे आजोबा काहीच्या काय वेगळे दिसतात हो. मी म्हंटल नव्हतं का ते जुना आजार एकदम असा पूर्ण हे हो ना. जगातला पहिलाच आजार आहे. म्हणजे दाढी नाही तर नाही, सुरकुत्या नाहीत, मिशा नाहीच नाहीत. नाही. कमाल आहे. काय या आजाराचं नाव काय? लेडी असं कसं मस्त दिसो. या आजारात ना म्हातारपणी असं तरुणी व्हायला होतं. काढा ना, काढा. तुम्हाला जास्त गरम होईल आजोबा. या इकडे, या इकडे खाली या. वा, ताठ व्हा. वा, शाबास. मिस रसिका, मला तुमचे आजोबा आवडलेत. आजोबा मी त्यांना घेऊन जाणार. माझ्या आजोबांची सेवा करायला मला मिळाली नाही, म्हणून मी यांची सेवा करणार. नाही, तुमचा आधीच खूप व्याप आहे का नाही? तुम्हाला स्वतःच्या आयुष्यावर फोकस करता येत नाही. याची जबाबदारी मी यांना घेऊन जाणार. नाही, सॉरी चुकलं माझं. मी काय चुकलं? खोटं बोलले सर. मी तुम्हाला मूर्ख वाटलो?
मूर्ख वाटलो मी तुम्हाला? नाही, sir. मिस रसिका, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो, खोटं बोलणाऱ्याला ना चांगली गुणवत्ता नसेल तरी चालेल एक वेळ, पण त्याची स्मरणशक्ती दांडी असायला हवी. आपण आधी काय खोटं बोललोय ते त्याला आठवायला हवं ना. 2 महिन्यांपूर्वी तुमच्या आजोबांचं 13वं घातलं. मागच्या महिन्यात तुमच्या आजोबांचा वाढदिवस होता आणि आता तुमच्या आजोबांचा आजारपण. तुमचे आजोबा म्हणजे काय पौर्णिमा आणि अमावस्या दर महिन्याला यायला? हे मला अजिबात पटलेलं नाही. मला राग आलेला आहे. तुम्ही उद्या ऑफिसमध्ये या. सॉरी. थँक्यू. नाही नाही, उद्या तुम्ही ऑफिसमध्ये या. थँक्यू सर, येते उद्या. थँक्यू म्हणजे तुमचं तुम्ही डिसमिस लेटर घेऊन जा. हो. असं नको. यू आर फायर. सॉरी please, सॉरी sorry, सर, sorry, ऐका ना. चुकलं. सॉरी सर 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 सॉरी ना. एक मिनिट. गोड दिसता तुम्ही. लग्न झालंय तुमचं? नाही. करायला आवडेल? हो आवडेल. एखादा चांगला मुलगा बघा आणि करून टाका. हे असं एकटं एकटं अंथरुणात आजोबा बनून कुडकुडणं शोभत नाही तुम्हाला.